निकालाविरोधात ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार. पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी आज अनिल परब सिब्बलांसोबत चर्चा करणार, तर ठाकरेंच्या आमदारांच्या पात्रतेसाठी शिंदे गटही कोर्टात जाणार. निकालाची मॅच फिक्सिंग होती, उद्धव ठाकरेंचा आरोप. तर मॅच फिक्सिंग असती तर ठाकरे गटाचे 14 आमदारही अपात्र झाले असते, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. हुकुमशाही घराणेशाहीचा पराभव, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. तर गोगावलेंची याचिका फेटाळली, अध्यक्षांवर दबाव होता का या संदर्भात चर्चा करणार असल्याचंही वक्तव्य. नार्वेकरांचा मॅच फिक्सिंग करून निकाल, संजय राऊतांचा आरोप. तर घराणेशाहीचा आरोप करता मग श्रीकांत शिंदेंची ओळख काय, राऊतांचा शिंदेंवर पलटवार. भाजपच्या मोठ्या नेत्यांचा ऐकून नार्वेकरांचा निकाल, सेना आमदार अपात्रतेच्या निकालावरून रोहित पवारांची टीका. संजय राऊतांचा आदित्य ठाकरेंवर हक्कभंग प्रस्ताव आणणार, सामनामध्ये शिंदेगडाचा चोर मंडळ उल्लेख केल्यानं राम कदम आक्रमक. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आज वार्षिक सर्वसाधारण सभा, शरद पवार आणि अजित पवार सभेनिमित्त एकत्र येणार होते, मात्र दादांनी सभेला येणं टाळलं. इतर कार्यक्रमांमुळे दादा बैठकीला येणार नसतील. शिंदे फडणवीस अकार्यक्षम असल्यानं दादांना राज्य सांभाळावं लागतंय, रोहित पवारांचा टोला. शिंदे आणि फडणवीस अकार्यक्षम आहे तर तुमची कामं घेऊन काय येता, मंत्री शंभूराज देसाईंचा रोहित पवारांवर पलटवार. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षणानंतर आठवड्याभरामध्ये माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्ती करणार. रोहित पवारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार, तलाठी भरतीमध्ये वसुली झाल्याच्या आरोपानंतर विखे पाटील आक्रमक. तर कारवाई करायची असल्यास करा, रोहित पवारांचं प्रत्युत्तर. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नवाब मलिकांना दिलासा, नवाब मलिकांना 6 महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर. प्रफुल्ल पटेलांसाठी भंडारा गोंदिया मतदारसंघ सोडण्यास भाजपचा नकार, परिणय फुके निवडणूक लढवण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, राष्ट्रीय युवक दिनानिमित्त मोदींची नाशिकच्या तपोवनामध्ये सभा. उद्या मोदींच्या हस्ते मुंबईतल्या शिवडी नावाशेवा लिंक रोडचंही लोकार्पण. ट्रक चालकांच्या संपाचा कांदा लिलावावर परिणाम, अहमदनगरच्या नेप्ती बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद. गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक. पुण्यामध्ये शरद मोहोळचा देशभक्त उल्लेख असणारे श्रद्धांजली वाहणारे फ्लेक्स. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक. गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी एक्सप्रेस वे 2 तास बंद राहणार. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता, तर रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसामुळे आंब्यावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव. लालकृष्ण अडवाणी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला उपस्थित राहणार, विश्व हिंदू परिषदेची माहिती. मोहालीमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तानमध्ये पहिला T20 सामना. आजच्या सामन्यातून विराटची माघार, कर्णधार रोहित शर्माकडे सर्वांच्या नजरा.